नमस्कार मित्रांनो, आज आपलं अपूर्वी स्वागत आहे। सर्वात आधी तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळाची वडी बघणार आहोत। पण जर तुम्ही अपूर्वी चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण बघणार आहे तिळाची वडी कशी बनवायची ते। तर ह्यासाठी मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे। हे बघा, आता हे मी तूप घेतलेलं आहे। तर हे 4 चमचे तूप घेतलेलं आहे मी। आपला पोहे खायचा चमचा असतो ना, त्या चमच्यानुसार 4 चमचे तूप घेतलेलं आहे 1 वाटी तिळाला। हे बघा, आता कढई ठेवलेली आहे मी। आता आपल्याला ह्याच्यात तूप घालायचंय आणि गूळ घालून तो गूळ वितळवून घ्यायचा आहे पूर्ण। हे बघा, तूप घेतलेलं आहे मी। आता त्याच्यामध्ये कढईत टाकले। आता त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे आपल्याला। हे बघा, आता हा गूळ मी त्याच्यामध्ये तुपात मिक्स केलेला आहे। आता ह्याचा छानपैकी सगळा गूळ वितळून द्यायचा आणि एकदम असं हे झाला पाहिजे, त्याच्यात खडे राहिले नाही पाहिजेत गुळामध्ये। हे बघा, आणि पाण्यात टाकलं ना की त्याची अशी गोळी तयार झाली पाहिजे, म्हणजे ते कसं होईल, व्यवस्थित त्याचा पाक तयार झाला गुळाचा। हे बघा, आता मी पाण्यामध्ये गूळ टाकलेला आहे बघा। आता त्या गुळाची बघा अशी गोळी तयार होते, म्हणजे हा पाक आहे ना तयार झालेला आहे आपला। जास्त पण हे करायचं नाही, नाहीतर मग कडक होतो एकदम, मग एकदम वडी खाताना हे होते, कडक लागते। असं नरम पाहिजे बघा। हे बघा, हे बघा, आता मी त्याच्यात तीळ घातलेले आहेत। आता हे गुळाच्या पाकामध्ये तीळ पूर्ण व्यवस्थित बारीक गॅसवरच सगळं करायचंय, पूर्ण त्याच्यात मिक्स करून घ्यायचे। हे बघा, आता हे मी मिक्स केलेलं आहे। आता आपल्याला काय करायचंय, असं पोलपट घ्यायचंय, त्याच्यावर त्याला तूप लावायचं आणि हे बघा, आता मी हे पोलपटावर वाटीने करा, नाहीतर मग सरळ त्याच्यावर तूप लावून हे तीळ टाकले ना आणि लाटण्याने सुद्धा तुम्ही हे केलत ना तरी पण हे असं गोल होतं। पण गरम ह्याच्यातच करायचं, थंड ह्याच्यात करायचं नाही, नाहीतर मग ते कडक होतं लगेच। आता ह्याच्या आपण सुरीने वडी करून घेणार आहे। हे बघा, आता ही वडी करून घेतलेली आहे मी। आता मी तुम्हाला दाखवते वाटीमध्ये कशी झाली ते। हे बघा, आता ही आपली वडी तयार झालेली आहे। मी तुम्हाला प्लेटीत पण दाखवते। आणि अशी छोटीशी वाटी केली मी त्याची, त्याच्यात पण बारीक अशा वड्या ठेवलेल्या आहेत। हे बघा, अतिशय सोपी आणि झटपट होते, खायला पण टेस्टी लागते। या संक्रांतीला तुम्ही नक्की करा। तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा। अशा प्रकारे आपली तिळाची वडी बनवून झालेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अपूर्वी चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।